नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं मॅथ्स कन्सेप्ट बाय सतीश रांजवन या यूट्यूब चॅनलवर, नवीन यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. ओके, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की आपण नवी सुरुवात करतोय आणि आजपासून आपण दररोज डेली ह्या यूट्यूब चॅनलवर काही ना काही ॲक्टिव्हिटी, जेणेकरून तुमच्या मॅथ्स जो काही हे असेल, आपण काय काय करणार आहे ते पुढे बोलूच इन डिटेलमध्ये. पण ह्या चॅनलवर तुम्ही जर पहिले 1 मिनिट जरी बघत असाल तरी मी तुम्हाला सांगतो की ह्या चॅनलला नक्की जॉईन करून ठेवा. जर तुमच्या कुठल्याही एक्झाममध्ये तुम्ही कुठलंही प्रिपरेशन करत असाल, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असाल आणि त्यामध्ये मॅथ्स जर सब्जेक्ट असेल, तर पुढच्या काळात ह्या चॅनलवर एवढे व्हिडिओ येणार आहेत ज्यामुळं तुम्हाला मॅथ्सबद्दल एकदम जो अप्रोच होता त्यामध्ये 100% बदल होताना दिसेल, मार्क्स वाढलेले दिसतील. या चॅनलला आपण त्यामुळं बनवलेला आहे, हा उद्देश आहे आपल्या चॅनलचा. आणि आजचा हा पहिला कंटेंट वाईज पहिला व्हिडिओ आहे. मला वाटलं न कंटेंट टाकता तुम्हाला मॅथला कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही भरपूर जण ऑलरेडी अभ्यास करताय, कोण जण मेन्सला आहेत, कोण प्रीला आहे, कोण तलाठी करतंय, कोण बॉम्बे हायकोर्ट करतंय. ह्या सगळे पोरं आहेत इथं, सगळ्या कॅटेगरीचे आहेत. म्हणजे प्रत्येक स्टेट सर्व्हिसेसमध्ये वेगवेगळ्या एक्झामची प्रिपरेशन करणारी पोरं आहेत. पण मॅथ्सचा अभ्यास करताना कोणतीही एक्झाम असू द्या, एकच प्लॅन असतो, एकच स्ट्रॅटर्जी असते. आणि कशा प्रकारे करायला पाहिजे, तुम्ही करताय का तसा? एकदा जरी तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ वाटत असेल की नाही, पण तुम्ही एकदा ह्या 10 मिनिटं द्या आणि मी मॅथ्सचा अभ्यास करताना असं जातोय का, जात असेल तर ऑल ओके, तुम्ही वेग खूप चांगल्या दिशेने जाताय. जर नसेल तर तुम्हाला मेथडमध्ये चेंज करावं लागणार आहे. आपण काय करतो बघा, मॅथ्सचा ऑल एक्झामसाठी मी म्हणतो ही स्ट्रॅटर्जी घेऊन आलोय, किंवा मॅथ्सचा अभ्यास करताना हाच मेथड ही जी आहे ती प्रिसाईज मेथड आहे, ॲक्युरेट मेथड आहे. तुम्ही मॅथ्सचा जर अभ्यास करत असाल तर ओके. मॅथ्सचा अभ्यास करताना आपल्याला काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे? 3 पिलर आहेत मॅथ्सचा अभ्यास करताना. ओके, कोणी म्हणत असेल सेल्फ स्टडी करतो, सेल्फ स्टडीला भरपूर दिवस लागतात. तुम्हाला बिल्डअप करायला, शॉर्टकट करायला, तुम्हाला हे सगळं हुडकायला ह्याला भरपूर दिवस लागतात. ओके, कोणीही असू द्या, कुठला ना कुठला तरी गायडन्स, कुठला ना कुठला तरी व्हिडिओ 100% बघतो. मी पण आहे, माझे पण कोणीतरी मॅथ्समध्ये गुरु आहेत. ओके, मी म्हणत नाही मी सगळं शिकलोय. ओके, त्यामुळं लक्षात ठेवा, पिलर बघताना तुम्ही, नाहीतर मी सेल्फ स्टडी करतो. सेल्फ स्टडी करताल तर मॅथमध्ये तुम्हाला PhD करायला जावं लागेल. आपल्याला PhD करायचं नाही. मी पहिल्यापासून सांगतोय की हा चॅनल मार्क्सवादी चॅनल आहे, जिथं मार्क्ससाठी आपण लढणार आहोत कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. उगाच मला हे नॉलेज घ्यायचं आहे, मला ते करायचं आहे, हे काहीच नाही. आपल्याला जिथं मार्क्स भेटतात त्या टेक्निकने लवकर आणि फास्ट मार्क भेटतात, त्या टेक्निक हे तर सगळ्या शिकवायच्या आहेत. म्हणून पहिले 3 पिलर काय आहेत मॅथ्सच्या कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट, ज्या 10वी पर्यंत आहेत: अधिक, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, रेशिओ. ओके, म्हणजे फ्रॅक्शन, अपूर्णांक, पूर्णांक, दशांश चिन्ह, हे सगळे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत. ओके, कसोट्या, ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला यायला पाहिजे. हा पहिला मेन उद्देश आहे. नाहीतर मग काय होतं माहिती आहे का, ह्याला ही असं कट का केलं, त्याला ती तसं कट का केलं, हा 0 का कट केला. प्रॉब्लेम सोडवताना हा क्वेश्चन मार्क डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. मग ती मेथडॉलॉजी समजत नाही. त्यामुळं तुम्ही जर डायरेक्ट कोण व्हिडिओ लेक्चर्स बघता, डायरेक्ट बेसिक काय नाही, डायरेक्ट पर्सेंटेज उचललं, हे सुरुवात केलं, ही स्टेपच गाळून टाकतात. म्हणून त्यांना मॅथ्स अवघड जातं. हा पहिला प्रॉब्लेम आहे. ह्याचं सोल्युशन पण आपण देणार आहेत. पहिल्यांदा प्रॉब्लेम लक्षात ठेवा, तुम्ही करताय का, तुम्हाला हे सगळं येतंय का? डिव्हिजिबिलिटी रूल, LCM, HCF, आपण 10वी पर्यंत मॅथ शिकत होतो. दशांश चिन्ह शिफ्ट करणे, दशांश चिन्हाचा भागाकार, दशांश चिन्हाचा गुणाकार, प्लस मायनस, मायनस प्लस, गुणाकार भागाकार, वजाबाकी अधिक बेरीज, हे सगळे येतंय का? हे पहिल्यांदा स्वतःला विचारा. ही स्वतःची लढाई आहे, त्यामुळे स्वतःला विचारलं पाहिजे. ह्याला जर येस असेल तुमचं, ह्या जर क्वेश्चनला येस असेल तर पुढे जावा. मग तुम्हाला कोणतरी मेंटॉर बघावं लागेल. ओके, मी म्हणत नाही तुम्ही सेल्फ स्टडी करू नका, हे सेल्फ स्टडी करण्यासारखं आहे बेसिक कन्सेप्ट. किंवा आपण त्यावर एक इलाज पण काढलेला आहे, तो पण इलाज मी तुम्हाला सांगणार आहे. पण थोडं ऐकून घ्या. व्हिडिओ लेक्चर्स, कोणताही एक मेंटॉर हुडका. तुम्ही कोणत्या सिरीज किंवा कोणत्या एक्झामसाठी प्रिपरेशन करताय, भरपूर सगळे मेंटॉर्स असतात. ओके, भरपूर सगळे लेक्चर्स. मी म्हणत नाही माझंच बॅच घ्या, कुणाचीही बॅच घ्या मार्केटमधली. पण जी बॅच तुम्हाला समजेल, तुम्हाला आपलंसं वाटेल, आपल्या लँग्वेजमध्ये समजतंय असं वाटेल, त्या बॅचमध्ये काय असलं पाहिजे. काय आता बघा, निघतील व्हिडिओ लेक्चर. कोण काय करतं, मी एक बॅच केली ह्या सरांची, टिंब सरांची मी एक बॅच केली, बॅच केली. मग काय करतो, मॅथचा पेपर आला की अरे ह्या वर्षी पण अवघड गेला. मग दुसऱ्या वेळेस काय करतो, दुसऱ्या प्रिलिम्सला दुसऱ्या सरांची बॅच करतो, अरे ती पण केली,
ती पण अवघड गेली. तिसऱ्या प्रिलिम्सला तिसरी बॅच करतो आणि तिन्ही बॅच केल्यावर मार्क्स नाही आल्यावर म्हणतो मॅथच अवघड आहे. म्हणजे हे कुठंतरी चुकतंय. फक्त व्हिडिओ किंवा लेक्चर्स किंवा बॅचेस अटेम्प्ट करून मॅथ हे होत नाही, हे 100% सत्य आहे. ओके, कारण बॅचमध्ये कसं शिकवलंय ह्याच्यावर पण डिपेंड आहे. ओके, मी म्हणत नाही शिक्षक सगळे चांगले असतात, पण आपल्याला कोणतं आवडतंय, कोणतं जमतंय, कोणत्या आपल्या लँग्वेजमध्ये आहे, आपल्याला तिथं कनेक्ट होतोय, हे महत्त्वाचं आहे. लेक्चर चॉईस करताना हे महत्त्वाचं आहे. मी म्हणतो की सगळेच कंटेंट चांगला देण्याचा ट्राय करतात आपापल्या परीने, पण त्यातली त्यात तुम्ही 100% पुढं मी सांगतोय त्या पद्धतीने शिकवण्यात येत असेल तर तिथं नक्की जावा. आणि 100% तिसरा जो पिलर आहे मॅथचा, तो मी म्हणतो प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. मी म्हणतो की जेव्हा तुमचा पेन जास्त चालेल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगतो की मॅथ्समध्ये मार्क्स जास्त चालायला लागतील, मार्क्स जास्त पडायला सुरुवात होतील. जेवढी प्रॅक्टिस. मग तुम्ही काय करता, हे सगळ्या बॅचेस करता पण हे करत नाही, प्रॅक्टिस करत नाहीत, म्हणून तुमचे मार्क्स येत नाही, म्हणून मॅथ्स अवघड जातं. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या 3 पिलरला कॉन्सन्ट्रेट करून ह्या चॅनलवर सगळा कंटेंट देणार आहे. ओके, प्रॅक्टिस करत असताना काय लक्षात ठेवलं पाहिजे, 3 स्टेपने गेलं पाहिजे. आणि ह्या 3 ज्या पिलर आहेत, ते 3 जे पिलर आहेत ह्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट ह्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहेत. बेसिक कन्सेप्टवर बी लेक्चर, प्रॅक्टिस पण कशी करायची ते पण सांगणार आहेत. ओके, चला पुढं आपण बघूया की काय होतंय. स्टेप नंबर 1, तुम्ही जेव्हा एखादं लेक्चर्स घेता किंवा काय करता, ओके, एखादा टॉपिक सुरुवात केलाय, ओके, क्लिअर दिसत असेल तर ओके दिसतंय, होप सो. ओके, चला स्टेप नंबर 1. ओके, तुम्ही एखादा व्हिडिओ क्लास लावलाय किंवा काही पण केलाय, तर तुम्ही स्टेप नंबर 1 तुम्हाला बेसिक आहे मी असं कन्सिडर करून चाललोय. 10वी पर्यंतचे अधिक वजाबाकी गुणाकार भागाकार येतोय, नसेल तर मी त्यासाठी पण शेवटला उपाय सांगतो, शेवटपर्यंत बघा. स्टेप नंबर 1, आता तुम्ही बेसिक येतंय. स्टेप नंबर, मला क्लास लावायचा आहे किंवा लावलाय किंवा लावणार आहे किंवा कुठेतरी क्लास करताय किंवा अभ्यास करताय तुम्ही, मग तुम्ही हे करताय का एकदा स्वतःला विचारा. स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं, क्लासरूम शीट. तुम्ही जिथं कुठं जाताय त्यांची क्लासरूमची शीट असेल. ओके, त्या क्लासरूम शीटमध्ये तुम्हाला, क्लासरूम शीट जेव्हा मी स्वतः हे असं डिझाईन केलंय, मी असाच अभ्यास करतो ना, असाच करायला पाहिजे. त्या क्लासरूमची स्वतंत्र सीट असली पाहिजे, त्यामध्ये PYQ नसले पाहिजे. ज्या एक्झामला तुम्ही प्रिपरेशन करताय त्या शीटमध्ये, क्लासरूम शीटमध्ये PYQ नसायला पाहिजे. PYQ रिलेटेड अदर एक्झाममध्ये पडलेले क्वेश्चन सगळे असायला पाहिजेत, ज्यामध्ये SSC आहे, UPSC आहे, सगळे एक्झामचे क्वेश्चन्स कव्हर असायला पाहिजेत. कशामध्ये, क्लासरूम शीटमध्ये, त्या टाईपचे जे PYQ पडलेले आहेत. तशी शीट बनलेली आहे का तुमच्याकडे, तशी एखादी शीट आहे का ज्यामध्ये PYQ नाहीत, कारण PYQ आता पाठच झाले तो. तशी शीट आहे का ज्याच्यामध्ये PYQ सारखेच प्रश्न आहेत पण ते नाहीत. मग ते वेगवेगळ्या एक्झाममधनं कंडक्ट केलेले असू शकतात. SSC असू द्या, CHSL असू द्या, ओके, अजून वेगवेगळ्या SSCच्या एवढ्या मोठ्या एक्झाम होतात ज्यामध्ये 2-3 हजार दरवर्षी प्रश्न तुम्हाला मॅथचे बघायला भेटतात, वेगवेगळ्या मॉडेलचे, आणि जे MPSCला रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसतात. मी प्रूफसहित पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. ओके, मग त्या सीटमध्ये काय असलं पाहिजे, टाईप वाईज असले पाहिजेत क्वेश्चन. हा टाईप आला तर ही मेथड वापरायची, हा टाईप आला तर ही मेथड वापरायची. म्हणजे पोरांना ते तुम्ही सॅग्रिगेट करताय का, ते सॅग्रिगेट करताय कसं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतो, कसं टाईप वाईज केलं पाहिजे. ओके, PYQ बेस असला पाहिजे. जी डिझाईन शीट आहे त्या PYQला रिलेट झालं पाहिजे, त्यामध्ये PYQ टाईपचे प्रश्न कव्हरअप झाले पाहिजे. थोडंसं कमी लेवल, थोडंसं जास्त लेवल, आणि ते सगळे क्वेश्चन टाईप वाईज असले पाहिजे. प्रत्येक टॉपिकमध्ये टाईप्स असतात. आता टाईप्स कसे असतात, मी तुम्हाला एक उदाहरण आणलेलं आहे माझ्या शीटचं. ओके, मी काय केलेलं आहे, पर्सेंटेजची शीट बनवलेली आहे. पर्सेंटेजच्या सीटमध्ये तुम्ही बघत असाल की पहिला जो टाईप नंबर 1 मी म्हणलेला आहे, ओके, हे टायपिंग मोडमध्ये आहे, मी रफ फॉर्मॅटमध्ये आणलेलं आहे, म्हणजे तुम्हाला एकदा कळावं की काय माझं तसं चाललंय का. पर्सेंटेज टॉपिक आहे. पहिला टाईप आहे बेसिक इंट्रोडक्शन, म्हणजे पर्सेंटेजमध्ये ह्याचे इतके टक्के, त्याचे तितके टक्के. मग बाय लँग्वेजमध्ये मी तुम्हाला हे दोन्ही पण लँग्वेजमध्ये दिसल, इंग्लिशमध्ये दिसल आणि मराठीमध्ये दिसल. म्हणजे तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये अभ्यास करत असाल तर ते दोघांना फायदेशीर होते. ओके, दुसरा मॉडेल होतो, दुसरा प्रकारचा प्रश्न कसा आला आहे की एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय, ह्यावर 10-15 प्रश्न. म्हणजे ही शीट जी आहे ह्याच्यामध्ये PYQ नाहीत, पण PYQला जसे प्रश्न पडतात ज्याच्यामध्ये फंडामेंटल कव्हर होईल त्या टॉपिकचं,
त्या टॉपिकचे आता बघा पुढचा टाईप काय दिलं, इन्क्रीज ॲडेड और डिक्रीज सबस्ट्रॅक्टेड. ओके, पर्सेंटेजमध्ये काय ॲड केलं, पर्सेंटेज ॲड केलं, पर्सेंटेज कमी केलं तर कसं काय काय बदल होतात त्या रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स आहेत. हे झालं पर्सेंटेजचं. असं 8 ते 10 टाईप पडतात. 8 ते 10 टाईपमध्ये मिनिमम प्रत्येक टाईपमध्ये 8-10 12 प्रश्न. ओके, म्हणजे 100 प्रश्न तुमच्या शीटमध्ये कव्हरअप होतात. मला वाटतं की ते शीट सोडवल्यानंतर तुम्हाला एक ब्रीफ आयडिया येते की पर्सेंटेज कुठं चाललाय किंवा तो टॉपिक कशा पद्धतीने चाललाय. मग ते फंडामेंटलपासून टाईप ॲडव्हान्सपर्यंत होत जातो. बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत तो पूर्ण काही तुमचा टॉपिक त्या शीटमध्ये कव्हर व्हायला पाहिजे. अशा प्रकारची शीट, एखादं रेफरन्स शीट तुमच्याकडे असलं पाहिजे. कारण काय होतं माहिती का, मॅथला रिव्हिजनला आपल्याला काय नाही. मॅथमध्ये पॉलिटी घेतलं, संविधान वाचलं, त्यावरचे प्रश्न लावले. पण आपल्याला पर्सेंटेज घेतलं, टॉपिक घेतला. आज माझा पर्सेंटेज टॉपिक आहे, काय सोडवावं, PYQ सोडवावे का, ह्या वर्षी ह्या टॉपिकवरच विचारलाय, ह्या टाईपवरच विचारलाय. आपल्याला तो सिक्वेन्स सापडत नाही. ओके, प्रत्येक सब्जेक्टला सिक्वेन्स आहे पण मॅथला सिक्वेन्स सापडत नाही. त्यामुळं आज तुम्ही टॉपिक धरला ना, मग तुमच्याकडे एक रेफरन्स शीट असली पाहिजे, एक प्रिलिमिनरी शीट असली पाहिजे. ही शीट सोडवली की माझा पर्सेंटेज झाला, हे माइंडला कळालं पाहिजे, हे डोक्याला सिग्नल गेला पाहिजे. एवढी शीट झाली की माझं पूर्ण हा टॉपिक संपलेला आहे. आणि अशा प्रकारे जर डिझाईन असेल तर तुम्हाला त्यामध्ये सगळे कव्हर होतं. त्यामुळं मी ही शीटची कन्सेप्ट आणलेली आहे वेगळ्या प्रकारे. ही क्लासरूम शीट आहे. क्लासरूम शीट सोडवली की तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे की माझा टॉपिक सगळा काही संपलेला आहे. सगळे टाईपचे क्वेश्चन जेवढे मला कोणत्याही एक्झामला विचारतात ते सगळे कव्हर होणार आहेत. ही झाली शीट. ओके, शीटमध्ये PYQ नाही, PYQ नाही. आता दुसरी स्टेप अभ्यास करताना, स्टेप नंबर 2 मॅथचा अभ्यास करताना कोणत्याही एक्झामला. ओके, स्टेप नंबर 2 काय आहे, तुमच्याकडे PYQ असले पाहिजेत. आता शीट सोडवली क्लासरूममध्ये, तुम्हाला भारी वाटलं, सगळी शीट सोडली. पण त्या मास्तरनी किंवा मी घेतलेलं शीटमधलं ते मला PYQचे प्रश्न येत आहेत का. मग PYQचं काय घ्यायचं, बुक असतील मार्केटमध्ये. जर माझ्याकडे तुम्ही बॅच करणार असाल तर मी PYQचं ऑलरेडी माझं बुक झालेलं आहे. मी PYQची शीट बनवलेली आहेत. आणि शीट पण कसे बनवलेत माहिती का, टाईप वाईज बनवलेत. मी जशी क्लासरूमची तुम्हाला शीट दिलेली आहे टाईप वाईज, तसंच PYQ पण टाईप वाईज घातलेले आहेत. म्हणजे ह्या टाईपवरनं किती PYQ आले, ह्या टाईपवरनं किती PYQ आले, हे सगळं मी घातलेलं आहे. म्हणजे त्या शीट बनवताना एवढी मेहनत घेतलेली आहे की ह्या टाईपमधनं हा PYQ आला. म्हणजे जशी तुम्ही क्लासरूमची शीट टाईप वाईज केली तसं PYQ शीट पण टाईप वाईज करणार, काहीच टेन्शन नाही. म्हणजे तुम्हाला कळल, फोकस होईल की ह्या टाईपमधनं जास्त प्रश्न विचारतात, म्हणजे मला तिथं जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, ह्या शीटमधनं कळणार आहेत. ओके, ऑल MPSC PYQ टाइप्स वाईज ॲज पर द शीट. म्हणजे शीट जशी असेल आपली क्लासरूमची तशाच वाईज तुम्हाला PYQ आहेत का शीटमधला. मग इथला जर एखादा PYQ अवघड गेला तर क्लासरूम शीटमध्ये जाऊन बघा की ह्या टाईपचा प्रश्न मला सुटत नव्हता, मग ह्या टाईपचा वर मला जास्त फोकस करावं लागणार आहे. त्यामुळं काय होणार आहे माहिती का, अभ्यास करताना जिथं एरर होतात का तिथंच इलिमिनेट व्हायला सुरुवात होणार आहे. ओके, ह्या 3 स्टेपनी जर तुम्ही गेलात ना, मला वाटतंय तुम्हाला मॅथ्समध्ये कोणीच अडवू शकत नाही. इथं PYQ एखाद्या पर्सेंटेज घेतला तर मला वाटतंय 60-70 MPSCला पडलेले प्रश्न आहेत, 50-60 प्रश्न आहेत नुसते पर्सेंटेजवर पडलेले. ओके, PYQवर पडलेले. ओके, आणि ह्याचं आपल्या बॅचमध्ये होताना सगळं मी सांगतो की काय काय होईल. ओके, अशा पद्धतीने सगळं काय होईल. स्टेप नंबर 3 असेल, जे की आता बघा हे सगळं केलं, शीटमधनं प्रश्न येत नाहीत तुम्हाला एक्झाममध्ये, PYQ कधी कधी येतात, म्हणजे त्या रिलेटेड प्रश्न येतात. मग तसंच एक वर्कबुक असलं पाहिजे तुमच्याकडे. खूप अभ्यास झालाय मास्तर, माझं क्लासरूम शीट सोडून 2दा-3दा झालंय, माझं PYQ पाठ झालेत असं पोरांचं काय काय म्हणणं असतं भेटल्यानंतर. त्यानंतर तुमच्याकडे एक वर्कबुक असलं पाहिजे. एक छोटंसं वर्कबुक बनवतोय मी, टॉपिक वाईज वर्कबुक बनवतोय, ज्यामध्ये टाईप वाईज क्वेश्चन नाहीत, मिक्स क्वेश्चन आहेत. पर्सेंटेज घेतले की 50 क्वेश्चन किंवा 100 क्वेश्चन, त्यामध्ये सगळे टाईप मिक्स असणार. मग तुला कळणार की मला वर्कबुकमधनं पर्सेंटेज सगळं संपतंय, इथं सगळे टॉपिक मिक्स आहेत. म्हणजे जसं तू एक्झामला जातोय, जसं एक्झामला पर्सेंटेजचे प्रश्न कुठल्याही टॉपिकचा कसाही पडतोय, तसं ह्या वर्कबुकमध्ये असेल. आणि तेव्हा तू वर्कबुक सोडवतील तेव्हा मला वाटतंय की त्याच्यामध्ये एक्झामची 100% तयारी होईल. आणि मग एक्सपेक्टेड क्वेश्चन त्यामध्ये असतील, कशा प्रकारचा प्रश्न पलटून विचारू शकतो. आता आयोगाने असं विचारलं होतं तर पुढच्या वेळेस कसं विचारू शकतं. आता हे प्रत्येक शिक्षकाचं डोकं असतं किंवा बनवताना वापरलेली काही चलाखी असते प्रश्न डिझाईन करताना. जसं टेस्ट सिरीजमध्ये आपण करतो तसं एक्सपेक्टेड क्वेश्चन ह्या वर्कबुकमध्ये सगळे असतील, ज्यामुळे तुमचा तिन्ही अँगलने अभ्यास होईल. म्हणजे क्लासरूमच्या बाजूने,
PYQच्या बाजूने आणि एक्सपेक्टेड क्वेश्चनच्या बाजूने. मला वाटतं की ह्या ट्रँगलमध्ये जरी तुम्ही बसलात मॅथच्या, तर मला वाटतं की हे शिक्षकाचं काम आहे. आणि तुम्ही ह्या पद्धतीने अभ्यास करताय का, आहे का तुमच्याकडे हे सोर्सेस. ही टॉपिक घेतला की माझ्याकडे शीट्स आहेत का सगळ्या, ओके, सगळ्या शीट्स आहेत का, हे एकदा विचारा. जर नसतील तर आपल्याला ते काम करावं लागेल, आपल्याला ती स्ट्रॅटर्जी बनवावी लागेल. अभ्यास करतोय ती, त्यामुळं आपल्याला गणिताला म्हणून मार्क्स येत नसतील, मे बी नसतील तर त्यामुळे येत नसतील, हे एक कारण असू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा की जेव्हा आपण एखाद्या शिक्षकाला फॉलो करतो तेव्हा हे आपल्याला टिक होतंय का, एकदा स्वतःला विचारून बघा. ओके, हे मी तुम्हाला सांगितलं टाईप कसे असणार आहेत. आणि मग MPSCचं मी PYQचं कसं काढलेलं आहे. ओके, ह्या टाईपला असा प्रश्न पडला होता 21ला, 22ला, 18ला, 22ला, 15ला. म्हणजे हा एक टाईप झाला की ह्याच्यामध्ये कोणकोणत्या इयरला कोणत्या एक्झामला प्रश्न पडलेत हे मी सगळं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. ओके, हे जर एखादा टाईप घेतला तर ह्याच्यावर कसे कसे कोणकोणत्या इयरला प्रश्न पडलेत ते सगळं काही MPSC PYQ मध्ये आपण तयार केलेलं आहे. सगळ्या शीट रेडी आहेत. ओके, तुम्हाला सगळ्या शीट टेलिग्रामवर भेटतील. तुम्ही बॅच लावा नका लावू, MPSC PYQच्या तर शीट मी 100% टेलिग्रामवर अवेलेबल करून देतो. 100%. जर टेलिग्रामची लिंक पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी पिन करतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल. ओके ओके, आता आपण काय करणार आहेत, हे सगळं झालं. आणि हे मला वाटतं की जो थर्ड पिलर होता प्रॅक्टिसचा, मी म्हणतो की तुम्ही वर्कबुक झालं, PYQ झालं आणि क्लासशीट झालं, हे तीनच सोर्सेस ठेवा. 2दा-3दा लावा. हे 2दा-3दा लावा. एकदा वर्गात शिक्षक शिकवताना तेच प्रॉब्लेम घेत असतो तेव्हा बघा, ते प्रॉब्लेम सोडून झालेले समजल्यानंतर ते प्रॉब्लेम ठेवा, फक्त शीट पुढं घ्या आणि सोडवायचा ट्राय करा रफ बुकमध्ये. ते जर होतंय तर तुम्हाला मॅथ्समध्ये कॉन्फिडन्स वाढतोय. मग आणखीन एकदा सोडवा शीट. जेव्हा तुम्हाला रिवाईज करायचे तेव्हा आणखीन एकदा शीट सोडवा. शीटला फक्त कॉन्सन्ट्रेट करा. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला मॅथ्समध्ये परत कसलीच गरज नाही. आणि ती शीट सोडवणे म्हणजेच तिसरा पिलर आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. त्यालाच रिवाईज करायचं, आपल्याला वेगळा कंटेंट घेऊन जायचं नाही. मग तुम्ही काय करता, आता वेगळा नंतर वेगळा, मग काहीच होत नाही. हे होत नाही ना ते होत नाही, अशा प्रकारची गत आपल्याकडे होताना दिसते. ओके, मग त्यामुळं मी स्वतः आता ॲप काढलेला आहे. आणि हे सगळे जर पिलर कव्हर करायचे असेल तर मी हे एक मॉडेल आणलेलं आहे हे सगळे पिलर कव्हर करण्यासाठी. आणि जर तुम्हाला बेसिक येत नसेल, बेसिक काहीच येत नसेल, बेसिक कन्सेप्ट 99 रुपयामध्ये बॅच आहे. बेसिक कन्सेप्टची बॅच आहे. दररोज संध्याकाळी सायंकाळी त्यावर सेशन होईल. ओके, आणि जर तुम्हाला पूर्ण बेसिक तिन्ही पण पिलर कव्हर करायचे असेल, बेसिक सगळं कव्हर करायचं असेल तर 1999ला, ज्यामध्ये 2 लेक्चर डेली होतील. ओके, सकाळी आणि संध्याकाळी. ओके, संध्याकाळी बेसिकचं होईल, सकाळी कोअर मॅथमॅटिक्सचं लेक्चर होईल. ओके, म्हणजे बेसिक्समध्ये काय काय येणार मी तुम्हाला तिथं ऑलरेडी त्या बॅचमध्ये मी सांगितलेलं आहे. म्हणजे अधिक, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, फ्रॅक्शन, LCM, HCF, डिव्हिजिबिलिटीच्या कसोट्या, युनिट डिजिट. ओके, हे सगळे क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. ह्या बॅचमध्ये मी 3 स्टेप सांगितल्या, त्या सगळ्या कव्हर होणार आहेत. ह्या बॅचमध्ये क्लास नोट्स भेटणार आहेत तुम्हाला, म्हणजे शीट्स सगळ्या ती बाय लँग्वेज असणार आहेत, म्हणजे मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण लँग्वेजमध्ये असणार आहेत. हे लाईव्ह क्लास होणार आहेत आणि रेकॉर्डेड पण राहणार आहेत. जर तुम्ही अवेलेबल नसाल तर हे रेकॉर्डेड पण राहणार आहेत. कधीपर्यंत, पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी त्याची व्हॅलिडिटी आहे लाईफ टाईम. म्हणजे तुम्ही आयुष्यभर कधीही बघत बसा, तुम्हाला काहीच टेन्शन येणार नाही. आणि वॉच टाईम किती आहे मास्तर, लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे. वॉच टाईम किती वेळेस पण बघा व्हिडिओ, टेन्शन नाही. पण मी म्हणतो की व्हिडिओ बघायला वेळ घालू नका. तुम्ही जर एकदा व्हिडिओ बघत असाल तर एकदाच नीट बघा, कारण वारंवार व्हिडिओ बघण्यात काय अर्थ नाही, त्याच्यात टाईमपास करण्यात काही अर्थ नाही. एकदा किंवा जास्तीत जास्त 2दा व्हिडिओ बघा, परत शीट घ्या आणि सोडवायला लागा. तुम्ही परत त्या व्हिडिओकडे पण जाणार नाहीत, त्याची गॅरंटी मी देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या चॅनलवर ज्या स्टेप्स आहेत त्यानुसार आपण काही ॲक्टिव्हिटी करण्याचा ट्राय करू. टेलिग्रामवर ह्याच्या शीट्स येतील. जर तुम्हाला बॅच नसेल, काहीच नसेल घ्यायचं तर 100% टेलिग्रामला जॉईन व्हा. उद्या मी ह्याच्यावर आपण आता कन्सेप्ट बेस्ड टीचिंग सुरू करणार आहे. आता आपल्या सगळ्यांना एक प्रॉब्लेम आहे मास्तर की आम्हाला मॅथ्स येतंय, आता का जॉईन करायचं, मॅथ्स येतंय पण मॅथ्समध्ये टाईम कमी पडतोय. मग मी तुम्हाला MPSCचे 200+ क्वेश्चन उद्या घेऊन येणार आहे. 200+ क्वेश्चन. माझी एक युनिक मेथड आहे, कोणच शिकवत नाही अशी एक मेथड आहे. ओके, त्या मेथडनी प्रत्येक क्वेश्चन किती सेकंदाच्या आत, 20 सेकंदाच्या आत मी इथं टायमर लावणार आहे विथ प्रूफ.
200+ क्वेश्चन असे आहेत. मग ते आयोग तुम्हाला तुम्ही त्या वेळेने विचार केलाय का? त्यावेळेने विचार केलाय का? त्यामुळे ह्या चॅनलला जॉईन करा. हे 200+ प्रश्न आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 4 ते 5 प्रश्न आहेत जे तुम्हाला अवघड वाटतात, पण एक अशी मेथड आहे ज्याने 20 सेकंदाच्या आत तुम्हाला निघतायत. ती मेथड जी आहे ती मी उद्या तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. नक्की जॉईन व्हा. आपण त्या साईडला संध्याकाळी आपण भेटूच की प्रिपरेशन बॅचमध्ये कसं जायचंय, कसं आपला बॅचचं पूर्ण हे असणार, किती दिवस चालणार आपली बॅच, लाईव्ह कंटेंट प्रॅक्टिससाठी आपण काय करणार, हे सगळं इन डिटेलमध्ये बॅचमध्ये मी सांगणारच आहे. होप सो आपण त्या साईडला पण इव्हिनिंगला भेटू. पण जर तिकडं काही जर नसेल, तुमचा मॅथचा अभ्यास असेल, 100% ह्या चॅनलला जॉईन करून ठेवा. मी तुम्हाला 100% सांगतो की तुमचे मार्क्स, तुमचा स्पीड 100% वाढवण्यात हा चॅनल मदत करेल. त्यामुळं आजचा सेशन इथं संपवतो. भेटू पुढच्या सेशनला याच एनर्जीने, याच उत्साहाने. आणि नवीन आहे त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, धन्यवाद. भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये.